छान वाटलं. असं खरं नसते बोलायचं, असं ऑडियन्सला खरं नाही सांगायचं असते. पेमेंट मी केलं ना, पैसे मी दिले की आम्ही आज काय काय गिफ्ट घेणार आहे आणि काय काय करणार आहे आणि या फादर्स डे कसा सेलिब्रेट होणार आहे. कारण इतनी खुशी. हॅलो हाय नमस्ते, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या फॅमिली कट्ट्यावरती. तर आज आहे फादर्स डे, म्हणून माहीने सकाळी उठल्या उठल्या तिने बनवलेलं कार्ड त्यांना दिलं. त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला सुद्धा बाहेर गेलो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला कळेल की आजच्या दिवसात आम्ही काय काय केलं. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. Happy Father's Day, my baby. Michelle? असं आहे ते. आतमध्ये टाका वापस. सोडा. Thank you. तुम्ही पैसे घ्यासाठी मी तर पूर्ण माझी पॉकेट मनी द्यायला पण सुद्धा आहे पहिला देणार आहे तुला पप्पांना, का बरं? कारण की फादर्स डे आहे. तू फादर्स डेचं गिफ्ट फादर्सला देणार आहे ना? फादर्सला नाही, फादरला. आणि तू मदरला देणार आहे ना? चलो अपने अपनी पॉकेट मनी ले लो, शॉपिंग करेंगे. चलो. आणि मी आता कसं वाटलं? बहुत बेकार. याला मधातली जागा पण नाही मिळाली आणि तुझी पण नाही मिळाली. नाही चांगलं नाही वाटत यार? बरं नाही वाटत आहे तुला? मला कसं चांगलं वाटत नाही. हॅलो हाय नमस्ते, मी वैशाली चालू करते ब्लॉग. आता बघा माझ्याकडं. नाही असं नाहीये. हॅलो हाय नमस्ते, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या फॅमिली कट्ट्यावरती. आणि आज आहे फादर्स डे, त्यामुळे आमचे हे जे फादर आहे ते जरा जास्तच खुश आहेत. अशा पोटात सकाळपासून बटरफ्लायज उडत आहेत. कारण की त्यांच्यासाठी एक गिफ्ट. आज त्यांच्यासाठी आम्ही छानसे गिफ्ट घ्यायला चाललोय, पण ते त्यांना आवडलं तर ते घेतील असं ते बोलले. आता काय माहिती, कारण बरेच दिवसापासून त्यांना पाहिजे होतं. आता जेव्हा फायनली घ्यायला चाललो तर आता ते म्हणतात की मला जर आवडलं तरच मी घेणार. तर बघू आता. तर तुम्ही बघत राहा की आम्ही आज काय काय गिफ्ट घेणार आहे आणि काय काय करणार आहे आणि या फादर्स डे कसा सेलिब्रेट होणार आहे. कारण 8 महिने माझ्याजवळ त्यांचे पॉकेट मनी दिलेले आहे गिफ्ट घेण्यासाठी, आणि माझ्याकडून आणखी एक गिफ्ट असणार आहे. असं आज गिफ्टची बौछार होणार आहे. तर बघूया आता काय काय होतं आणि आम्ही कुठे कुठे जातो. सो स्टे ट्यून्ड. आरवने माझ्यासाठी कामाचा काहीतरी शोधून आणलाय. आमचं गिफ्ट घेऊन झालेलं आहे, लवकरच तुम्हाला दाखवू. आरोने मला गिफ्ट दिला. मी गिफ्ट दिला, पेमेंट मी केला.
खुशी. बाई बाई फादर्स डे. आता आम्ही गिफ्ट घेतलंय. कसं वाटतंय? मजा वाटते. मजा वाटते एका माणसाला खूप जास्त. आता मला स्टुडिओला जायचं. स्टुडिओला आता आपण स्टुडिओला जाऊ. आता माझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं. ऑकेजन कोणतंही असलं तरी माझ्यासाठी गिफ्ट. आता आपण कुठे चाललोय यार? आता ट्रेन्सला चाललो. ट्रेंड्सला. आता आम्ही चाललोय ट्रेंड्सला. तिथे पण सेल दिसत आहे लागलेला, त्यामुळे बघूया आता. तिथल्या ट्रेंड्सला मी कधीच गेलेली नाही. आता मी फर्स्ट टाइम या ट्रेंड्सला जाते. बघूया काय काय नवीन कलेक्शन असेल. सो चलो ट्रेंड्स में. इथे जाऊन मी वापस आली आहे ट्रेंड्समध्ये. इथे सेल तर चालू आहे, पण कशावर सेल आहे हेच माहित नाही आहे. कशावर सेल आहे हे समजतच नव्हतं तिथे. त्याच्यामुळे मी म्हटलं उगाच माझा लॉस होईल, त्याच्यामुळे मी परत आली. काहीच नाही घेतलं, फक्त पाणीपुरी खाल्ली. ट्रेंड्समध्ये नाही खाल्ली, ट्रेंड्सच्या बाजूला खाल्ली. पण माझे आता कपडे राहिलेत, त्यासाठी मी आता निघाली आहे झुडिओकडे. आता झुडिओला बघते काही भेटते का. तिथे पण सेल चालू आहे, पण आता काय माहिती काय मिळते काय नाही तर. आणि तुला घ्यायचंय माही गिफ्ट? पप्पांसाठी. तू सगळं पप्पांसाठीच घे. घेतलं ना पप्पासाठी एवढं मोठं गिफ्ट मी, मम्मी तरी पप्पांसाठीच घ्यायचंय. घेतलं ना पप्पा. तू नाही घेणार आहे पप्पांसाठी गिफ्ट? काय घेऊ तुझ्यासाठी गिफ्ट? आता तुम्हाला पैसे देऊन ठेवले एवढे मोठे. तुझ्यासाठी काय घेऊ मी तुझ्यासाठी? त्यांनाच विचार. मम्मीसाठी जीन्स घेतला होता ना. अरे त्यांना विचारलं ना, ते सांगून दे मला 2 लाखाचं. मी काय करू? चलो ते जाऊ दे. माई कुठे गेली? माई फाटून जाईल तू जीन्स. माही लपायचा कार्यक्रम करते. माहीची लप्पन छिप्पन चालू आहे. माहीला लप्पन छिप्पन खेळायचं. हाईड अँड सीक सापडली माही. आरवचे पप्पा आणि आरव गेले चेंज करून बघायला, ट्रायलसाठी गेलेले. ती येईपर्यंत आमच्या दोघींची इथे जेंट्सच्या चेंजिंग रूम बाहेर वाट बघणं चालू आहे आणि खूप ऑकवर्ड होतं. फायनल निघालेलं कोणती झालं वाटतं फायनल. कोणते फ्लेवर आहेत? हे स्ट्रॉबेरी बन्स. स्ट्रॉबेरी बन्स चांगली आहे. खूप चांगलं. तिरामिसू. कोणता आहे हा तिरामिसू? पुरा कॉफी आहे. कॉफी कॉफी असो बघ. तिरामिसू. चल. अरे पिशवी राहिली, पिशवी माझी पिशवी. एवढे मोठे मी वेळातला वेळ काढून ट्रायल घेऊन थकून मी जीन्स सिलेक्ट केले आणि ती पिशवी सोडून आले. असं कसं होणार? लाव पिशवी लाव. ये
चलो अभी कुछ पेट पूजा करते हैं, भूक लगी आहे. चला आता आम्ही काहीतरी खातो थोडस आणि मग जातो घरी. पेट पूजा. ओके चलो. केस तू काय ऑर्डर केलं? मी केला आहे ऑर्डर पावभाजी. माहीची पावभाजी. आता दोघे पावभाजी खाणार आहे आणि ही खाणार आहे उत्तपम. चलो आता पेट पूजा करताय थोडीशी आणि मग घरी जाऊ. कपडे ट्राय करता करता मी एवढी थकली तरी पण मी घेतले. ये आली पावभाजी. पावभाजी आली ए मला दे ना. अरे मला नाही देणार तू, मी तुला देतो. माही म्हणते मी शेअर नाही करत तुझ्यासोबत. आज माहीचा फादर डे स्पेशल. फादर सोबत सगळं शेअर करायचं ठरवलंय तिने. चला तर आता आम्ही चाललो घरी. आमची पेटपूजा पण झाली आणि या फादर्स डेचं गिफ्ट पण झालं. काय गोळ असतात ते सकाळपासून. आज बापरे गुदगुदू असतात. आणि मोस्ट अवेटेड गिफ्ट म्हणता येईल त्यासाठी, कारण की त्यांना बरेच दिवसाचा घ्यायचा होता पण नाही घेतला. पण आज छान ऑकेजन होतं म्हणून घेतला. आरव माहीने पण छान गिफ्ट दिलं. कोणतं गिफ्ट दिलं? टी शर्ट दिले. आरव माहीने टी शर्ट्स घेऊन दिले पप्पांना आणि मी आयफोन घेऊन दिला. थँक्यू नाही म्हटलं तुम्ही मला? हो रिटर्न मध्ये थँक्यू तर म्हणायला पाहिजे. माझ्या स्पर्शाने मला गिफ्ट देऊन राहिले. चला तुमच्या पैशांनी दिले. माझे पेमेंट मी केला. मी आहे ना ग माई. आराम माहीने तिचे पॉकेट मनी दिले, त्यांची पॉकेट मनी दिले आणि मी माझ्या मोबाईल वरून पेमेंट केलं. त्यामुळे गिफ्ट माझ्याकडनं होतं, आयफोन माझ्याकडनं होता आणि कपडे यांनी घेऊन दिले. आज फादर डेचा चांगलाच फायदा झाला फादरला. तरी काही नाव नाही आहे आमचं रे बाबा. एक थँक्यू पण निघत नाही इतक्या वेळचं. फक्त कंटिन्युअस स्माइल चालू आहे. इकडून तिकडून अशी गोड स्माइल होतं चेहरा. आम्ही किती पटकन थँक्यू म्हणतो. काही झालं की माही तर दिवसातून 50 वेळा थँक्यू म्हणणार त्याच्यासाठी काही केलं तर. मी पण थँक्यू म्हणत असते. यांच्याकडनं थँक्यूची अपेक्षाच नाहीये. काही करा ते थँक्यू म्हणणारच नाही. म्हणा ना एकदा थँक्यू. किती असं वाटतं किती उपकार करत आहेत बापरे. अशा प्रकारे आमचा फादर्स डे छान सेलिब्रेट झाला. आज आम्ही तिघांनी मिळून या फादरला खुश करून टाकलं आणि ते घराच्या बाहेर निघाल्यापासून कंटिन्यू हसत आहे. असे 10 मिनिटांनी त्यांना असं आठवते की अरे आज आपला डे आहे असं वाटत आहे त्यांना. आणि तुम्हाला आज कसं फील होत आहे? छान वाटत आहे का? थोडस तुमचं मनोगत. पप्पाची साईन. आरवची साई नाही. आरव करत असतं काही झालं की असं. माझी साईन अशी असते अशी. पप्पाची पप्पांची पण अशी. पप्पाची अहो, अशी असते. मनोगत द्या ना थोडस. आभार प्रदर्शन काही. आभाळ प्रदेश. मला छान वाटलं. माझेच पैसे घेऊन मलाच मोबाईल दिला. मला खूप छान वाटलं. असं खरं नसते बोलायचं. असं ऑडियन्सला खरं नाही सांगायचं असते. पेमेंट मी केला ना, पैसे मी दिले. हा मोबाईल. अरे कोणाच्या मोबाईलवरून पेमेंट केला? पप्पाच्या. पप्पांचा मोबाईल बंद होता, माझ्या मोबाईलवरून केलं पेमेंट. आणि गिफ्ट तूच दिलंय. काय म्हणलं पेमेंट जाऊ दे. माझ्याकडून छान गिफ्ट मी दिलं आणि त्याच्या बदल्यात मला एक उपकाराचा थँक्यू तसा फेकून मारला माझ्या नवऱ्याने माझ्या तोंडावर. घे तुला पाहिजे तर. उत्तप्पा खोवातला उत्तप्पा. मग एका आयफोनच्या बदल्यात मला उत्तप्पा खाऊ घातला त्यांनी. विचार करा किती महागात पडला मला तो एक उत्तप्पा. बापरे, असे किती उत्तप्पे मी घरी त्यांना करून खाऊ घालते. चला तर मग आता हा व्लॉग आपण इथे छानसा संपवून टाकूया. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कोणच तुम्ही कोणी सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईबचं असं बटन दाबा जे की फुल फ्री ऑफ कॉस्ट आहे.
त्याला 1 रुपया लागत नाही, त्यामुळे ते असं बटनच दिसतं ना साईडला, सबस्क्राईब लिहिलेलं असते तिथे, त्याचं स्पेलिंग लिहिलं असते सबस्क्राईबचं, त्याला असं असं टच करायचं फक्त, बस झालं. एकदा टच केलं तरी संपला विषय, काही कामच नाही पुन्हा टच करायची. आणि मग मी रोज तुमच्या घरी येत जाईल तुम्हाला माझं तोंड दाखवायला. म्हणजे तुम्हाला मी रोज दिसत जाईल. फक्त तुम्ही एक बटन दाबायची मेहनत घ्या अशी सबस्क्राईबचं, बस तेवढं करा. चला तर मग आता या छानशा नोट वरती हा ब्लॉग इथेच संपवूया. आणि आणि हा बोला, आणि आमचं मनोगत राहिलंय. हा आमचे जे पैशाचे वाटप आहे त्याची क्लिप बघण्यासाठी ठेवून राहा. आराचं खूप मन दुखत आहे, त्याचं पॉकेट मनी घेतलं तर, पण काय करणार. फादर्स डेला गिफ्ट द्यायचं होतं त्याला, त्याने माहीने खूप मनापासून दिलं. 2, 1 चला तर मग आता हा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया नंतर एखाद्या छानशा ब्लॉग मध्ये. आणि माझे शॉर्ट्स एन्जॉय करत जा. लॉंग व्हिडिओ तरी मी फार कमी बनवते, पण शॉर्ट्स व्हिडिओ माझे रेग्युलर येत असतात, तर प्लीज ते बघत जा. नाही आवडले तर मला सांगत जा, आणि आवडले तर लाईक करत जा. चला तर मग भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओ मध्ये पुढच्या. तोपर्यंत बाय बाय.